नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सध्याची जोरदार चर्चा आहे ती एका योजनेची, ती म्हणजे सीएसआर फंडिंग योजना। सीएसआर फंडिंग योजना ही काय आहे, याचा अर्ज कोण करू शकते आणि अनुदान कोणाला मिळते, याबाबतच आपण एक महत्त्वाची माहिती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा। तर सीएसआर फंडिंग म्हणजे काय, तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे जे कंपन्या असतात त्यांचं जे सामाजिक दायित्व असते ते ठरवलेलं असते। त्यामध्ये त्यांना जे आहे जे मोठमोठ्या कंपन्या असतात सरकारने एक नवीन नियम बनवलेला आहे 2013 सालापासून की ज्या कंपन्या आहेत त्यांनी ज्या 3 वर्षामध्ये जेवढं काही नफा कमावलेला आहे त्या नफ्यापैकी त्यांना 2% जे आहे ती जी रक्कम असते त्यांच्या नफ्याची ती त्यांना खर्च करावा लागते। कुठे, तर चांगल्या कार्यासाठी। त्यामध्ये मग आता चांगले कार्य कोणते, तर शिक्षा, पर्यावरण किंवा मग सामाजिक कार्य, यावरती त्यांना ती 2% रक्कम जी आहे ती खर्च करावी लागतील। परंतु आता झालेलं काय आहे, यामध्ये एजंट तयार झालेले अनेक एजंट, आणि आता एजंट काय करत आहे ते लोकांकडून अर्ज भरून घेत आहे। तर मित्रांनो, हे जे फंड असते हे तुम्हाला स्वतः पर्सनली मिळत नाही किंवा कोणत्याही अर्ज भरून हा फंड मिळत नसतो। ह्यो स्वतः एका व्यक्तीला मिळत नसतो। यासाठी तुमच्याकडे जी आहे ती एखादी सामाजिक संस्था असायला हवी। तुम्ही त्या संस्थेच्या रूपाने काम करायला हवं की एखाद्या सामाजिक कार्यासाठी तुम्ही किंवा एखादं नवीन काहीतरी समाजासाठी तुम्ही करायला पाहिजे, किंवा तुमच्याकडे एखादा बचत गट असायला पाहिजे, सरकारी बचत गट, त्याची नोंद असायला पाहिजे गव्हर्नमेंटकडे, आणि तुम्ही समाजासाठी काय केलेलं आहे हे तुमचं कार्य त्यांच्याकडे नोंदणीकृत असायला पाहिजे। अशा व्यक्तींना किंवा अशा गट जे असतात, संस्था असतात, त्यांना ही रक्कम दिली जात असते। जे सीएसआर फंड आपण ज्यांना म्हणत आहोत आणि ज्याचे सध्या अर्ज भरले जात आहे, तो सीएसआर फंड फक्त कोणाला दिला जाते, तर जे एनजीओ असतात, स्वयंसेवी संस्था असतात, जे समाजासाठी काम करतात, काही चांगले म्हणजे गरीब विद्यार्थ्यांसाठी असेल किंवा शिक्षणासाठी असेल किंवा मेडिकल फील्डमध्ये असेल, जे इलाज करण्यासाठी गरिबांचे, अशा याच्यामध्ये क्षेत्रामध्ये, किंवा मग बेरोजगारी साठी जे तरुणांना काही स्किल्स काही त्यांना शिकवण्यासाठी, अशा क्षेत्रामध्ये जे स्वयंसेवी संस्था काम करतात त्यांचं काम पाहून, आणि त्यामध्ये पण कॅटेगरी असते वेगवेगळी, ते सीएसआर फंडिंग मध्ये वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या कॅटेगरीतील जे संस्था असतात त्यांना हे फंड देत असते। तर हे जे सुरू आहे सध्या, अर्ज भरून घेणे सुरू आहे लोकांकडून, किंवा 500-1000 रुपये घेऊन जे अर्ज भरून घेणे सुरू आहे आणि तुम्हाला 50,000 किंवा 1,00,000 रुपये सीएसआर फंड मिळवून देऊ, हे अगदी चुकीचं आहे। कारण हा फंड स्वतः तुम्हाला वैयक्तिक मिळत नसतो, हा फंड फक्त संस्थेला मिळत नसतो, ही बाब लक्षात घ्या। आणि अशा कोणत्याही खोट्या किंवा जे असे बोगस लोक जे तुमच्याकडून अर्ज भरून घेत आहे त्यांच्या या अशा आमिषाला बळी पडू नका। कारण ही जी प्रक्रियाच आहे ती फक्त स्वयंसेवी संस्थेसाठी आहे, वैयक्तिक नाही, ही बाब लक्षात असू द्या। तुम्हाला वैयक्तिक हा फंड मिळू शकत नाही। हा फंड फक्त तुमच्याकडे जर बचत गट असेल ते देखील सरकारी, आणि तुमचं जर काही कार्य असेल एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही केलेलं समाजासाठी, ते पण तरच तुम्हाला हा फंड मिळू शकतो। अशा प्रकारे एक महत्त्वाची माहिती होती। मला बरेचशे लोकांचे कॉल आले, फोन आले की सर सीएसआर फंड हे नेमकी काय योजना आहे, यामध्ये आम्हाला अनुदान मिळेल का? तर त्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही यामधून। आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।